श्री स्वामी समर्थ. आज आपण ब्रेडचा टेस्टी असा नाश्ता बनवणार आहोत. एकदम सोपा साधा आणि जे आपल्याकडे भाज्या आहेत त्या मिक्स करून, त्याच्यामुळे मुलं पण आवडीने खातील आणि मुलाच्या पोटात भाज्या पण जातील त्या निमित्ताने. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी स्वीट कॉर्न घेतले, टोमॅटो, शिमला मिरची, बटाटा किसून घेतलाय आणि कांदा घेतलाय आणि इथं डाळीचं पीठ घेतलंय. 1 वाटी डाळीचं पीठ आता मी भांड्यात काढून घेतलं. आता याला कुरकुरपण येण्यासाठी मी अर्ध वाटी तांदळाचं पीठ घेतलंय. नाही स्किप केलं तरी चालेल. आता यात मी ज्या भाज्या आहेत आपल्या त्या घालून घे. तुम्ही यात अजून तुमच्याकडे कोणत्या भाज्या असतील की गाजर, वाटाणा ते घालू शकता. आता त्याला पाणी टाकून छान याचं स्मूथ बॅटर तयार करून घेऊ. खूप टेस्टी लागतो आणि झटपट तयार होतो नाश्ता. मुलं पण आवडीने खातील. तुम्ही आता अजून काही ऍड करता येईल तुम्हाला तर करू शकता. माझ्याजवळ ज्या भाज्या आहेत त्या मी ऍड केल्या होत्या. बघा असं स्मूथ असं बॅटर आता याचं तयार करून घेतले आपण. आता यात आपण मसाले घालून घेऊ. यात जे जिरं पावडर घातलंय, चवीनुसार मीठ घालून घेतलं, हळद घातली आणि थोडं चवीसाठी तिखट घालून घेतलंय. मोठे खाणार असेल तर तुम्ही हिरवी मिरची टाकू शकता. मी हिरवीची स्किप केली आणि तिखट घातलंय, धने पावडर घातलंय आणि काळे पांढरे तिळ आपले. थोडी कसुरी मेथी घातली चव येण्यासाठी. कसुरी मेथीमुळे छान टेस्ट येते आणि ओवा घातले. आता याला छान मिक्स करून घेऊ. जसं आपण भजींचं बॅटर तयार करतो त्याच प्रकारे आपण बॅटर तयार करून घेणार आहोत. आता कोथिंबीर घालून घेऊ. स्वच्छ बारीक चिरलेली कोथिंबीर घातली तर मिक्स केलं. आता इकडे आपण तवा तापायला ठेवू गॅसवर आणि तेल लावून घेतले मी आता तव्याला. आता याच्यात एक ब्रेडची स्लाइस आहे ती छान अशी त्याच्यात टाकून घेतली. दोघं बाजूने त्याला छान बॅटर लावून घेतलंय आणि तव्यावर फ्राय करायला ठेवलंय. तुम्ही तेलाच्या जागेवर बटर लावू शकता किंवा आपलं तूप पण लावू शकता. बघा आता पलटी करून घेतल्याला भाजी छान शिजून जातं. कमी गॅसवर, कमी पण थोडं मीडियम गॅस ठेवायचा म्हणजे ते जळणार नाही आणि भाजी छान शिजतील. आता त्यावर आपण चीज किसून घेऊ. चीज तुम्हाला जेवढं आवडेल तेवढं किसा किंवा स्किप केलं तरी चालेल. आता एका बाजूने खालून फ्राय होते तोपर्यंत आपण वरून चीज किसून घेतलं म्हणजे इकडं चीज मेल्ट होईल आणि खालून पण छान आपला ब्रेड खरपूस भाजला जाईल. आता दुसरा ब्रेड ठेवू आपण. एका टायमाला आपण 2-2, 3-3 ब्रेड फ्राय करू शकतो म्हणजे पटापट होतं. बघा ब्रेड आपला तयार झालाय. आपण ब्रेड आता पलटून घेऊ आपण. बघा पलटून घेतले. आता यावर पण चीज किसून घेते. चीज मुलांना खूप आवडतं त्याच्यामुळे मुलं आवडीने खातात चीज असल्यामुळे आणि त्याच्यात भाज्या पण आहेत. आपला नाश्ता तयार झालाय. मी याला मेयोनीज सोबत सर्व केलाय. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.